बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माणसाच्या मनात येणारे चांगले विचार हे माणसाला चांगली दिशा देतात आणि तेच चांगले विचार योग्य नियोजन करून योग्य मार्गाला लावले, म्हणजेच योग्य दिशेने चालले तर मात्र माणसाच्या जीवनाचं सोनं करून जातात. उदाहरणार्थ, एका गावामध्ये प्रेमचंद आणि देवचंद नावाचे दोन मित्र होते. ते दोघंही भरपूर असे हुशार होते. पहिल्यापासून भरपूर अशी हुशार होते. दोघांनाही चांगले चांगले विचार करण्याची आवड होती. परंतु एक काय करायचा, फक्त मनातच चांगले विचार आणायचा, प्रयोग काही करत नसे. मनात चांगले विचार आणायचा, असं करू तसं करू, असं केल्यानं तसं होईल, तसं केल्यानं तसं होईल, असे चांगले चांगले विचार ते मनात आणून ठेवायचा. मात्र त्याच्यावर प्रयोग करून पाहायचा नाही आणि प्रयत्न सुद्धा करत नसे. दुसरा मात्र ते चांगले चांगले विचार मनात आणायचा आणि योग्य दिशा देऊन चांगलं हे करायचा. त्याचा परिणाम असा झाला की त्याचा जे चांगले विचार आचार हे मनात आणून योग्य दिशेला लावले, तो यशस्वी झाला आणि त्याच्या जीवनात व कार्यात सुद्धा यश मिळून त्याला नावलौकिक झाला. आणि दुसरा मात्र जीवनात आणि कार्यात सुद्धा अपयशी झाला. कशामुळं तर त्यानं फक्त नुसतेच विचारच मनात आणायचं आहे, ते कार्य करत नसे. ते कार्य प्रयत्न करण्याचा कधीच त्यानं प्रयत्न केला नाही. प्रयत्न करणं त्यानं सोडून दिलं. फक्त चांगले चांगले विचारच मत असे, फक्त ते कार्य करत नसे. त्याचा परिणाम तर घर राहिला. मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनींनो एवढंच की जर तुम्ही तुमच्या जीवनात जर फक्त असे चांगले विचार आचार मनात आणले आणि ते प्रयोग त्याच्यावर हे नाही केलं, तुम्ही नियोजन करून मेहनत नाही घेतली, तर तुमच्यावर सुद्धा अशी एवढी येऊ शकते. एवढं ठीक आहे सर्वांनो. म्हणून चांगले विचार आचरणात आणा व चांगल्या योग्य दिशेला मार्गदर्शन घ्या आणि चांगल्या दिशेने प्रयत्न करा, तेव्हाच तुमचं जीवन सुखमय होऊ शकतं. एवढं ठीक आहे समजणं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रीच्या, नातेवाईकाच्या कोणाचा रिकाप असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा का पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्व विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण म्हणणं. धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.